रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सुंदर उत्सव. या दिवशी बाजारातून मिठाई आणण्याऐवजी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत अगदी मऊ, स्वादिष्ट आणि तोंडातच विरघळणारा असा रक्षाबंधन स्पेशल मिल्क पेढा. हा पेढा बनवायला खूपच सोपा आहे आणि त्यासाठी जास्त साहित्यही लागत नाही. इन 3 साहित्यात हा पेढा तयार होतो. चला तर मग प्रेमाने बनवूया आपल्या लाडक्या भाऊ बहिणीसाठी खास पद्धतीने मिल्क पेढा. एकदा जर अशा प्रकारे बनवला तर पुन्हा पुन्हा बनवाल. चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हा मिल्क पेढा बनवण्यासाठी इथे गॅसवर मी एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे. कढई जाड बुडाचीच घ्यावी, पातळ अजिबात घ्यायची नाही, कारण आपण ह्यामध्ये दूध आटवून घेणार आहोत. आता कढई गरम करून घेतल्यावर लगेचच 1 वाटी गाईचे दूध घालूया. तुम्ही म्हशीच्या दुधाचाही वापर करू शकता. आता गॅस इथे मंद केला आहे. लगेचच 1 वाटी आपण मिल्क पावडर घालूया. मिल्क पावडर अनस्वीटन असावी, अजिबात यामध्ये साखरेचे प्रमाण नसावे. आता लगेचच आपण अशा प्रकारे दुधामध्ये ही मिल्क पावडर एकजीव करून घेऊया. मिल्क पावडर दुधात व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर 2 ते 3 केशराच्या काड्या घालूया. त्यामुळे हे जे पेढे आपण बनवत आहोत त्याला रंगही सुरेख येतो आणि चवही अप्रतिम अशी येते. अगदी मार्केटपेक्षा भारी हा पेढा लागतो. आता लगेचच आपण पुन्हा गॅस बंद करूनच व्यवस्थितपणे दूध ढवळत राहूया. अशा प्रकारे 3 ते 4 मिनिटे आपण दूध थोडेसे आटवून घेणार आहे. म्हणजे परफेक्ट असे पेढे तयार होतात. दूध आटवायला थोडासा वेळ लागतो, म्हणून सतत ढवळत राहायचे आहे. आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी घरगुती इथे मी पनीर तयार करून घेतले आहे, ते घालत आहे. घरगुती पनीर मी किसून घेतले आहे, तेही आपण इथे या पेढ्याच्या मिश्रणात घालून घेऊया आणि व्यवस्थितपणे अशा प्रकारे ढवळत राहूया. पनीर जर घालायची नसेल तर याऐवजी तुम्ही अजून 1 वाटी मिल्क पावडरचा वापर करू शकता. आता पुन्हा गॅस बंद करूनच आपण सतत ढवळून हे मिश्रण व्यवस्थितपणे आटवून घेऊया. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट असे घट्टसर होत आहे. अशा प्रकारे मिश्रण परफेक्ट असे घट्टसर होत असतानाच लगेच आपण अर्धी वाटी काजूची पावडर घालूया आणि अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. म्हणजे हे मिश्रण लगेचच घट्टसर असे तयार होते आणि अगदी परफेक्ट असा मार्केटपेक्षाही चविष्ट हा ड्रायफ्रूट्स म्हणजे दूध पेढा असा तयार होतो. आता अशा प्रकारे पुन्हा आपण मिश्रण गॅस इथे मंदच मी केला आहे. सतत ढवळत राहूया. परफेक्ट असे हे मिश्रण तयार होते. साधारणतः 6 ते 7 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण थोडेसे घट्टसर झाले आहे. अजून आपल्याला हे मिश्रण पूर्ण गोळा होईस्तोवर व्यवस्थितपणे अशा प्रकारे आटवून घ्यायचे आहे. मिश्रण व्यवस्थितपणे आटवून घेत असताना सतत ढवळायचे आहे, कारण तळाशी चिकटण्याची शक्यता असते आणि पेढ्याची चव बिघडण्याची शक्यता असते. याची काळजी जरूर घ्यावी. साधारणतः 6 ते 7 मिनिटानंतर पाहू शकता अगदी परफेक्ट असे मिश्रण तयार झाले आहे आणि गोळा अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे. मिश्रण कढईपासून वेगळे होत आहे. साधारणतः 2 चमचे मी तुपाचा वापर केला आहे, कारण लगेचच आपण अशा प्रकारे ढवळून व्यवस्थितपणे घट्टसर गोळा त्याचा तयार करून घेणार आहोत. जास्त अगदी घट्टसर करायचं नाही, थोडासा त्यामध्ये मॉइश्चर राहिले पाहिजे. त्यानंतर पेढ्याचे मिश्रण मी अशा प्रकारे प्लेटमध्ये पसरवून थंड करून घेतले आहे. आता थंड करून घेतल्यावर लगेचच त्याचे पेढे तयार करून घेऊया. अशा प्रकारे मिश्रणाचा गोळा घेऊन तळ हातावर अगदी परफेक्ट असा गोलाकार द्यायचा आहे आणि मध्ये अंगठ्याने व्यवस्थितपणे दाबून घ्यायचे आहे आणि पेढ्याचा आकार द्यायचा आहे. सहजतेने असा दुधाचा पेढा तयार झाला आहे. अजून एक मी तुम्हाला पेढा बनवून दाखवते आहे. अशा प्रकारे मिश्रणाचा गोळा घेऊन हलक्या हाताने व्यवस्थितपणे गोलाकार द्यायचा आहे आणि मधोमध अगदी अंगठ्याने हलके असे दाबून घ्यायचे आहे. पाहू शकता दुसराही पेढा सहजतेने तयार झाला आहे. अशाच प्रकारे सर्व पेढे मी तयार करून घेतले आहे. आता हे पेढे अगदी सुबक बाहेरच्यासारखे दिसावे यासाठी इथे मी वरून गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप लावत आहे. जर तुमच्याकडे नसतील तर स्किप करू शकता. असेच जरी पेढे खाल्ले तरी फारच अप्रतिम असे हे पेढे लागतात आणि शिवाय आपण काहीही जास्त कष्ट घेतले नाही आहेत. घरगुती साहित्यात हा पेढा स्वादिष्ट असा तयार होतो आणि परफेक्ट इथे गोडाचे प्रमाण मी दिले आहे. त्यामुळे जास्त गोडही इथे हा पेढा तयार होत नाही.
रक्षाबंधनाच्या दिवशी अशा प्रकारे तुम्ही हा पेढा बनवू शकता आणि भावाला ओवाळताना त्याला देऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.